मित्रांनो, आपल्या पार्ट 2 मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं की काल आपण बीचवर आलो होतो. आपण आता निघलो. तुम्ही बघू शकता इकडं टेम्पो आपला कारचा. इकडं बघू शकता आज मी इथं वरती बसलोय. बघा इथं खाली पण लोक बसले आणि या बघा इथून रस्ता हे तुम्हाला पूर्ण नाही दिसत आहे. स्टॉप नंतर मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्ट आता बीचवर जाऊनच भेटेल आणि नेक्स्ट व्हिडिओ चालू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. तर मित्रांनो थांबव आणि तुम्हाला बीचवर जाऊन सरळ भेटतो. मित्रांनो बघू शकता आता आपण आलोय बीचवर. मी चुकून इकडे गेले अरे अरे बघतच नाही. बघू शकता गप्पा चालल्यात वरती पण बसलेत बघा. आणि आम्ही चाललो आता मंदिरात आणि विचारायला इथं आहे तिकडं बघू शकता. कोणाला विचारायचं आणि काय विचारणार आपल्याला क्लीन रस्ता आहे. इकडं गाड्या वगैरे मंदिराच्या आणि मित्रांनो तुम्हाला विचार पडला असेल मी कालचा ब्लॉग मी बनवला बीचचा. तर मित्रांनो कारण की माझ्या मम्मीचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि दुसरी गोष्ट मोबाईल कारण पाण्यामध्ये ब्लॉक करायचा होता. मम्मीचा मोबाईल त्याचा मोबाईल चार्जिंग म्हणून मला मित्रांनो तो ब्लॉक करायला भेटला. आज आपण मंदिरात चाललोय. मंदिराच्या रस्त्याला तर लागलो आपण कामांच्या आतमध्ये. डायरेक्ट तुम्हाला आता भेटूया मंदिरामध्ये. माझे हात घाण झालेत. मित्रांनो आपण आलो आता मंदिरापाशी पार्किंगमध्ये चाललोय. तर गाड्या तर भरपूर येतात नाही तर मग बाहेर बघा रस्त्याने वाचून चाललोय. दुकान मित्रांनो आता डायरेक्ट मंदिरात भेटतो. डबल जरी शेंगा आल्या. तर मित्रांनो आपण आपला आलोय मंदिरच्या याला आलो. गाडी लावले पार्किंगमध्ये. इथं किती गाड्या पार्क आहेत. आता चाललो रस्ता मंदिराचा रस्ता असा थोडा गल्लीतून आहे. चला तिकडे जाऊ. हाय गाईज हा मित्र माझा भाव आहे बघा. मी आधी पण आपल्या रायगडच्या ब्लॉगमध्ये दिसलो असेल तुम्हाला. आणि तर ट्रिपला गेल्यावर असे ब्लॉग करायची सवय लागली. मग यूट्यूब चॅनल खोलला. तर ते बघा मंदिराचं हे लागलं. मित्रांनो आता लागलं आपलं मंदिराचा पायऱ्या लागल्यात. तर मंदिराच्या सुरुवातीलाच जाऊ. गाई मी आधी पण या मंदिराकडे आले आणि मी या मंदिराची तुम्हाला सगळ्यात खास गोष्ट दाखवणार आहे. ती म्हणजे मागची दरी. हा मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल ना बघायचं. तर खूप गर्दी आहे गाईज. मित्रांनो बघू शकता कसे आंबे विकायला बसले. ज्यूस वगैरे
मित्रांनो थांबा 5 मिनटं, आणखी जास्त पुढे निघून आलो तर आमचं कोण नाही आलं. तेव्हा काही इकडे टोपी खेळणी वगैरे आहेत. इकडं हॉटेल आहे, बघू शकता कशी गर्दी झाली. आम्हाला सकाळी बीचचा ब्लॉग करता आला बोललो बोलला असेल तुम्हाला. बघा इकडं भरपूर काय काय अशा गोष्टी आहेत. काही त्या बघा इथे नारळ पाणी विकायला बसले. काही उत्तर कोकणातली सगळ्यात फेमस गोष्ट नारळ. बघा नारळ आहे. आणि जे तुम्हाला बोललंच असेल का समुद्रावरचा ब्लॉग करताना आला ते असं झालं. मित्रांनो बघा इकडं कसले भारी भारी टोप्या वगैरे आहेत. असं झालं तिथे समुद्राचा ब्लॉग करायला आम्ही विसर बोललो. सॉरी सोबत मी वेगळा बोललो, तू वेगळा बोलशील. बघा बघा मित्रांनो मस्त कैरी वगैरे खेळणं वगैरे आंबे जांभळं सगळं भेटतं मित्रांनो रानमेवा. आणि त्या इकडं पेढे वगैरे वाले पेढे वगैरे तिकडं पण बघू शकता. हा दुकान एक बंद आहे. आणि बघा इथे मित्रांनो बघा आले थांब थांब की सगळे आपली पाठी राहिली. हां चला आली तर तेव्हा पाठी राहिली त्यामुळे आम्ही काय बोललो. मित्रांनो बघू शकता आम पापड वगैरे इकडे विकायला आहे. स्टॉप कर मित्रांनो. आता तुम्हाला डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन दाखवतो. याला सांगतो स्टॉप करू तरी पण हा बोलतो स्टॉप करू. मित्रांनो बघा तुम्ही इथं दूरवाले दुर्बीण पण आहे. हा मित्रांनो बघा घेऊच कारण की आम्हाला मित्रांनो हा ब्लॉग थोडा आपलं इथं मंदिर आला आहे. थोड्या वेळेला मी तुम्हाला डायरेक्ट मंदिरामध्येच दाखवतो. तुम्ही 5 मिनटं थांबा. मित्रांनो एवढं होतं ब्लॉग संपवणार आहे पण ब्लॉग मी संपवणार नव्हता कारण की मंदिराच्या पायरी चढून आहे बघा. इथपर्यंत आलो आपण तर तुम्हाला डायरेक्ट ते दाखवूनच हे करीन. ठेवून मग मी तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो. मगाशी मी तुम्हाला दाखवलं इकडं पण काहीतरी आहे ते तुम्हाला दाखवून आहे. पुढच्या दरम्यान जाऊन मंदिर आहे ते दाखवायचं. पुढे आलं आहे बघा लाईनमध्ये चालू आहे. मित्रांनो आणि इथं आता मी तुम्हाला बोललो होतं काल भैरव आणि ईश्वर इथून तर तिकडं पुढं मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्ही पुढचं नाही दाखवू शकत, इकडूनच दाखवते बघा. त्याला घ्यायला पाहिजे होतास थोडंसं तू. मित्रांनो सॉरी मंदिरमधून आले. मित्रांनो बघा आपण आलो आता मंदिराच्या इथं. नाव घ्यायचं ना आम्ही चालू केलंस का? थांब लगेच नको चालू कर. आले बघा मित्रांनो इकडे दानपेटी आहे. मित्रांनो आतमध्ये आले. इकडं नंदी बघू शकता. हे बघा इकडून आत नाही चाललं. आता मला काय बोलायची परमिशन आहे. तुम्हाला फक्त दाखवेन मी ते तुम्ही बघा आणि दर्शन घ्या तुम्ही पण देवाचे.
आतमध्ये पोहोचू. मित्रांनो, आपण आम्ही एकदम जवळच्या जवळ आहे. आतमध्ये जायचं अनुमतीने आपल्याला. काय मला पुढे चला दर्शन घ्या. बघितला जातो. मित्रांनो, आता मंदिराच्या बाहेर निघतोय आपण. तर हा ब्लॉग आपण एंड करूयात. तर थँक्यू फॉर वॉचिंग. अरे बसले तिथं पाणी येण्यापेक्षा हे